नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या संस्कृत विषयाच्या आल्हाद या पुस्तिकेतील चतुर्थ मंडलातील पहिला पाठ पाहत आहोत, ज्या पाठाचं नाव आहे नीती परीक्षा. काल आपण या पाठाला सुरुवात केली होती आणि आपण पाहिलं होतं की कोणीतरी दुर्गापूर नावाच्या नगरामध्ये रामपाल आणि शिवदास असे दोन प्रमुख व्यापारी असतात. तर त्यातल्या शिवदास या व्यापाऱ्याकडे कोणीतरी तरुण, ज्याचं नाव सौरभ असं तो सांगतो, तो आलेला होता आणि तो म्हणतोय की मी रामपालच्या कार्यालयामध्ये, रामपालच्या ऑफिसमध्ये काम करत होतो, पण तिथे मला कमी पगार मिळतो आणि म्हणून मी तुमच्याकडे अधिक पगार मिळेल या इच्छेने आलो. असं तो तरुण, म्हणजेच ज्याचं नाव सौरभ आहे, असा तो तरुणा शिवदासाला, या शिवदास नावाच्या व्यापाऱ्याला सांगतो. आणि मग पुढे आपण पाहू. आज तुमच्या पाठ्यपुस्तकातला पृष्ठ क्रमांक 61 पहा. तर्हि भवतु. ठीक आहे मग. अत्र अधिक वेतनेच्छया आगतः भवान खलु. भवान आपण, खलु खरोखर, तू खरोखर, आगतः आलेला आहेस. कशासाठी? अत्र अधिक वेतनेच्छया. अधिक वेतन इच्छया, अधिक वेतनाच्या इच्छेने. अत्र इथे. तर्हि भवतु. ठीक आहे तर मग. अत्र अधिक वेतनेच्छया आगतः खलु भवान. तर मग तू इथे अधिक वेतनाच्या इच्छेने आलेला आहेस खरोखर. परम अत्रापि भविष्यत्काले यदि वेतनम न्यूनम भासेत तर्हि अधिक वेतनम याचिष्यते. काय म्हणतो तो शिवदास व्यापारी सौरभ नावाच्या त्या तरुणाला? परंतु अत्रापि, अत्र अधिकापि ती अत्रापि, सवर्ण दीर्घ संधी, अत्र अधिकापि, अत्रापि, भविष्यत्काले, भविष्यकाळामध्ये, यदि वेतनम न्यूनम भासेत, जर तुला पगार कमी वाटेल, जर तुला वेतन कमी वाटेल, तर्हि, तर मग, अधिक वेतनम याचिष्यते, तर तू अधिक वेतनाची इच्छा करशील, मागणी करशील. याच धातू आहे भविष्यकाळी रूप क्रियापदाचं, याच धातूचं. परम अत्रापि भविष्यत्काले यदि वेतनम न्यूनम भासेत, परंतु इथे भविष्यकाळामध्ये जरी तुला वेतन कमी वाटलं तर मग अधिक वेतनम याचिष्यते एव खलु भवान. तर मग तू खरोखर इथं अधिक वेतनाची इच्छा करशील, नाही? इति शिवदासः उक्तवान. अशा पद्धतीने शिवदास त्या सौरभ नावाच्या तरुणाला म्हणतो. पहा पुढे पहा. तदा सौरभः सविनयं प्रत्यवदत्. तदा तेव्हा सौरभ नावाचा तो तरुण सविनयम, अधिक नम्रतेने, विनयेन सह यथा स्यात् तथा सविनयम, अधिक नम्रतेने, प्रत्यवदत् म्हणतो, म्हणाला. काय म्हणाला? पहा. योग्यतायाः सत्यामपि यदि वेतनम अपर्याप्तं तर्हि विनयव याचनया वेतनाधिक्यं दातव्यम् इति तु स्वामी धर्मः एव. काय म्हणतो पहा सौरभ तरुण? योग्यतायां सत्यामपि यदि वेतनम अपर्याप्तम. खरोखर योग्यतेपेक्षा जर वेतन अपर्याप्त असेल, जर मिळणारा पगार कमी असेल, तरीही, तर मग, विनयव याचनया, याचना न करता, विना एव याचनया, याचना न करता, मागणी न करता, वेतन आधिक्यम दातव्यम, अधिक वेतन द्यावं, अधिक पगार द्यावा. इति तू स्वामी धर्म एव. आणि हाच तर खरोखर काय आहे? स्वामी धर्म आहे. एतादृशम यदि न भवती, जर अशा प्रकारे झालं नाही, म्हणजे मालकाने स्वतःच होऊन पगार वाढून दिला नाही, तरीही, तर मग, याचनायाम को दोषः, मागणी करण्यात काय तो दोष? पगार वाढून मागण्यात काय दोष आहे? अशा पद्धतीनं सौरभ सहजपणे परंतु प्रामाणिक असं उत्तर त्या शिवदास नावाच्या व्यापाऱ्याला देतो. किंचित विचिंत्य शिवदासः प्रतिप्रश्नं कृतवान. किंचित विचिंत्य, थोडा वेळ विचार करून, वि अधिक चिंत धातूचं लेबंतावे. किंचित विचिंत्य, काही वेळ विचार करून, शिवदासः प्रतिप्रश्नं कृतवान, शिवदास व्यापाऱ्याने प्रतिप्रश्न केला, म्हणजे त्या सौरभला प्रश्न विचारला. काय म्हणला? अस्तु, ठीक आहे. यदि भवते वृत्तिं दास्यामि, यदि जर, भवते तुला, वृत्तिं दास्यामि,
तुला तुझी उपजीविका मी देईल, तुला काम देईन मी, दास्यामी देईन, तर ही मम को लाभ, तर मग इथे माझा काय लाभ, इथे माझा काय फायदा, असं तो शिवदास कुणाला विचारतो? सौरभ नावाच्या तरुणाला म्हणतो. पहा, अस्तु, ठीक आहे, यदि भवते वृत्तिम दास्यामी, जर मी तुला काम दिलं तरीही मम को लाभ, तर मग यात माझा काय लाभ आहे, यात माझा काय फायदा आहे. संभ्रांतः सौरभः अवदत्, गोंधळलेला, संभ्रांत म्हणजे संभ्रमित झालेला, गोंधळलेला. संभ्रांतः सौरभः अवदत्, गोंधळलेला सौरभ म्हणाला. न अधिगच्छामि भवतः प्रश्नस्य लक्ष्यम इंगितम वा. अधिगच्छामि, अधिक गमगच्छ धातू, लटलकाराचं रूप. न अधिगच्छामि, मला समजलं नाही. भवतः प्रश्नस्य लक्ष्यम, तुमच्या प्रश्नाचं लक्ष. इंगितम वा, किंवा त्यातला मर्म, मला तुमच्या प्रश्नाचा उद्देश किंवा त्यातला मर्म कळाला नाही, असं सौरभ त्या शिवदास नावाच्या व्यापाऱ्याला म्हणतो. काय म्हणतो पहा. संभ्रांतः सौरभः अवदत्, गोंधळलेला तो सौरभ म्हणाला. न अधिगच्छामि भवतः प्रश्नस्य लक्ष्यम इंगितम वा, मला तुमच्या प्रश्नाचं लक्ष किंवा त्यातला मर्म हा कळाला नाही. अहम ज्ञातुम कामोस्मी, त्यावर काय म्हणतो शिवदास व्यापारी बघा. अहम ज्ञातुकामः अस्मी, मी जाणून घेण्याची इच्छा करतो, मी समजून घेऊ इच्छितो. यत् की भवान कस्मिन् विभागे कार्यरतः, तो कोणत्या विभागात कार्यरत होतास. अहम ज्ञातुकामः अस्मी यत् भवान कस्मिन् विभागे कार्यरतः, मी असे जाणून घेऊ इच्छितो की तू तिथे कोणत्या विभागात कार्य करत होतास, म्हणजे कामाला होतास. व्यवस्थापन विभागे, मॅनेजमेंट विभागामध्ये, व्यवस्थापन विभागामध्ये, विक्रय विभागे, विक्री कर विभागामध्ये, विक्री विभागामध्ये, वा वित्त विभागे किंवा वित्त विभागात, अन्यत्र वा किंवा अन्य कुठे, आणखीन कोणत्या डिपार्टमेंटला, अन्य कोणत्या भागात तू काम करत होतास. तत्र कीदृशम कार्यम अतीव अभिमतम भवत कृते, आणि तत्र तिथे कीदृशम कार्यम, कशा प्रकारचं कार्य, अतीव अभिमतम भवत कृते, तुला अधिक आवडलेलं आहे किंवा तुझ्यासाठी आवडणारं होतं. तत्र कीदृशम कार्यम अतीव अभिमतम भवत कृते, किंवा तिथे तुला कोणत्या प्रकारचं कार्य खूप आवडायचं किंवा तुला चांगलं वाटायचं. शिवदासः अपृच्छत्, शिवदासाने असे विचारले. सौरभः प्रत्युत्तरम दत्तवान, त्यावर सौरभ प्रत्युत्तर दिला. प्रत्युत्तर दे, उलट उत्तर देणे या अर्थाने, पुन्हा उत्तर देणे. सौरभः प्रत्युत्तरम दत्तवान, सौरभ प्रत्युत्तर दिला. प्रतिविभागम किंचित कालः मया व्यतीतः, काय म्हणतो सौरभ. प्रतिविभागम, विभागम विभागम प्रति इति अव्ययभाव समासाचा शब्द आहे तो. प्रतिविभागम, प्रत्येक विभागामध्ये, किंचित कालः, काही काळ, मया व्यतीतः, मी घालवलेला आहे, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये मी काही ना काहीतरी काळ काम केलेलं आहे. सर्वत्र अहम तथैव दत्तचित्तः, सर्वत्र अहम तथैव, सगळीकडे मी त्याच पद्धतीने, समान पद्धतीने, दत्तचित्तः, मन लक्ष दिलेलं आहे, मन घालून काम केलेलं आहे. दत्तम चित्तम येन सह, अशा अर्थाने बहुव्रीही समासाचा शब्द येतो. सर्वत्र अहम तथैव दत्तचित्त, सगळीकडे मी लक्षपूर्वक काम केलेलं आहे. परंतु मानव संसाधन विभागे अहम अतीव रममानः आसम, परंतु मी मानव संसाधन विभागामध्ये अतिशय रममान झालेलो होतो, म्हणजे मी तिथे आवडीने काम करत होतो. मानव संसाधन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असं म्हणतो, त्याला मनुष्यबळ विकास असं म्हणतो आपण. मानव संसाधन विभागे अहम अतीव रममानः आसम, परंतु मानव संसाधन विभागामध्ये मी अतिशय रममान असा होतो. तत्कार्यम भवत्कृते अतीव रुचिकरम वर्तते खलु, तत्कार्यम, ते कार्य म्हणजे मानव संसाधन विभागामध्ये असलेलं काम. तत्कार्यम भवत्कृते अतीव रुचिकरम वर्तते खलु, ते कार्य तुझ्यासाठी अधिक रुचकर असं होतं का खरोखर. परम केन कारणेन, जर रुचकर होतं तर मग कोणत्या कारणाने, म्हणजे तुला काय कारण तिथे त्या विभागात काम करताना आवडायचं, याचं काय कारण आहे. शिवदासः अपृच्छत्, शिवदासाने विचारले. सौरभः अकथयत, पहा पुढच्या पानावर. सौरभः अकथयत, सौरभ म्हणाला. तत्र मया चरित्रबंधनस्य तथैव प्रगत्या अवसरः लब्धः इति अहम मन्ये. तत्र, तिथे, कुठे, मनुष्यबळ विभागामध्ये, मानव संसाधन विभागामध्ये, ज्याला आपण इंग्रजीमध्ये
ह्युमन रिसोर्स असं म्हणलं. सौरभ अकथयत, सौरभ म्हणाला, तत्र मया चरित्रबंधनस्य, तिथे मला चारित्र्य संवर्धनाचं, चरित्रबंधन म्हणजे काय, आपल्या चारित्र्याचं संवर्धन, चांगल्या चारित्र्याच्या रूपात वाढ अशा अर्थाने. तत्र मया चरित्रबंधनस्य तथैव, तिथे मला चारित्र्य संवर्धनाचं तथैव आणि त्याचबरोबर स्वप्रगत्याः अवसरः लब्धः, आणि माझ्या स्वतःच्या प्रगतीची संधी मला तिथे मिळत होती. इति अहम मन्ये, असं मला तिथे वाटतं. मला वाटलं की ती मला माझी स्वतःची प्रगती करायची संधी मिळालेली होती, अवसर मिळालेला होता, आणि त्या ठिकाणी चारित्र्य संवर्धन देखील माझ्या होत होतं. भवतु भवतु, ठीक आहे ठीक आहे. तत्र कया प्रणाल्या भवता कार्यं कृतं, तत्र तिथे, कया प्रणाल्या कोणत्या पद्धतीने, म्हणजे काम करत असताना कामाच्या काही पद्धती असतात म्हणून ती प्रणाली अशा आपण अर्थाने घेतलेला शब्द आहे. तत्र कया प्रणाल्या भवता कार्यं कृतं, तर मग तिथे मानव संसाधन विभागामध्ये रामपालाच्या कोणत्या पद्धतीने तू काम केलेलं आहेस. शिवदासेन पृष्ठम, असं शिवदासाने विचारलं. कुणाला? त्या सौरभ नावाच्या तरुणाला. अनेन प्रश्नेन एव तस्मिन् कार्यालये कया प्रणाल्या कार्यं क्रियते एतद् ज्ञातुमिच्छति भवान् इति स्पष्टं भवति. अनेन प्रश्नेन, या प्रश्नाने, म्हणजे कोणत्या? वर विचारलेल्या. भवतु भवतु तत्र कया प्रणाल्या भवता कार्यं कृतं, ठीक ठीक, तिथे कोणत्या पद्धतीने तू काम केलेलं आहेस. या अनेन प्रश्नेन एव, आणि या प्रश्नानेच तस्मिन् कार्यालये कया प्रणाल्या कार्यं क्रियते, त्या कार्यालयात म्हणजेच रामपालाच्या ऑफिसमध्ये कोणत्या पद्धतीने काम केल्या जात होतं. एतद् ज्ञातुमिच्छति भवान, हे तुम्ही जाणून घेऊ इच्छिता. इति स्पष्टं भवति, हे तुमच्या या प्रश्न विचारण्यावरून स्पष्ट होते, लक्षात येतं. परम तत्तु पन्यस्य गूढरहस्यं गूढमंत्र वा. परम, परंतु, तत्तु, ते खरोखर, पन्यस्य इति, पन्य या शब्दाचा अर्थ होतो व्यापार, ते व्यापाऱ्याचं म्हणजे व्यापाराचं, गूढ रहस्यम, तेच तर खऱ्या अर्थाने रहस्य आहे, गूढ रहस्य, आणि गूढमंत्र वा, आणि तेच तर खऱ्या अर्थाने गूढमंत्र आहे. म्हणजे व्यापार करत असताना ज्या काही गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या आहेत त्याच खऱ्या तिथलच्या गूढ रहस्य किंवा मंत्र आहेत. आणि तादृशम रहस्यभेदम प्रतारणाम वा अहम न करोमी, आणि तिथे असलेल्या कामाचा रहस्यभेद, तादृशम रहस्यभेदम, तशा प्रकारच्या रहस्याचा भेद, प्रतारणाम वा, किंवा तशी फसवणूक, अहम न करोमी, मी करणार नाही. म्हणजे तिथे मी कशा पद्धतीनं काम करत होतो हे मी आपल्याला सांगणार नाही. का? तर ती काय होईल, त्या केलेल्या कामाशी आणि त्या मालकाशी फसवणूक होईल, प्रतारणा होईल, आणि रहस्यभेद होईल. म्हणजे तिथं केलेल्या कामाचं रहस्य उघड करून सांगण्यासारखं होईल, म्हणून ते काम मी करणार नाही. तादृशम रहस्यभेदम प्रतारणाम वा अहम न करोमी, तशा प्रकारचा रहस्यभेद किंवा तशी फसवणूक मी करणार नाही. परंतु कया पद्धत्या अहम कार्यम कर्तुम इच्छामी, कोणत्या पद्धतीने मी कार्य करू इच्छितो, तत् कथयितुम शक्यते, ते मी माझ्याकडून सांगेन. म्हणजे मी तुमच्याकडे जर कामाला आलो तर इथे कशा पद्धतीने काम करेल, कोणत्या पद्धतीने काम करेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. सौरभ अवदत, अशा पद्धतीने सौरभ त्या शिवदास नावाच्या व्यापाऱ्याला म्हणाला. कथयतु भवान, सांग तू, आपण कथन करा. शिवदासेन अनुमतम, शिवदासाने होकार दिला की कशा पद्धतीने काम करू इच्छितोस ते तू सांग. सौरभ निवेदितवान, यावर सौरभ निवेदन करू लागला म्हणजे सांगू लागला. धन्यवाद. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओ पाठात.